गुड मॉर्निंग मित्रांनो. 5:30 वाजलेत. लेकरं शुभांगी झोपले. बाकी बरेच दिवस झाला व्हिडिओ आला नाही चॅनलवरती आपल्या, पण आता विचार आहे रेग्युलर व्हिडिओ बनवायचा आहे, कारण का नवीन वर्ष लवकरच आले. आता काय एकच महिना राहिला आपला, डिसेंबर. आज 28 तारीख आहे. वर दाखवतो तुम्हाला. जाळ केलाय, पाणी ठेवलंय तापवायला. बाकी रूम झाडून घेतली. उरलेले नारळ आणलेत काल. अरे 2-3 दिवस केळं आणले होते. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता काल. चला तर असे फोडून देऊ, लेकरांना ठेवू. पाणी तपते तोपर्यंत. अरे 7 वाजले, उठा ना. मी सागरला शाळेत नेऊन सोडून आलोय. शुभांगी पुढे चल लवकर. आंघोळ वगैरे झाली. आता दुकानावर लगेच निघायचंय. आणि काल 10 कॅरेट केळं घेतले होते. काल पहिला गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला, आणि आज पण केळं आहेत 5 कॅरेट. आज जास्त विकत नाही म्हणून 5 घेतलेत. 8:30 वाजलेत, निघायचं आता. दादू उठ रे, चल आंघोळ बिंघोळ कर. देवपूजा वगैरे केली मी. सध्या देवघर नाहीये, पण आता देवघर लवकरच घ्यायचंय. कसं वाटतं आमचं छोटंसं मंदिर कमेंट करून सांगा. काय गं शुभांगी? आणि हे रुद्राक्षाची माळा आणली मी थोडी दिवसाखाली. कशी वाटते कमेंट करून सांगा. चले, हे मोबाईल बंद कर. चल वरती चल. हे घे चल, उठ चल, घे. बाकी झाली की सर्दी कमी? ती नाही ना, कप दिसता. चल मग. कप झालाय, सर्दी झाली, काही ना काही होत राहत आहे ना. ते हे लवकी ते नाही का, त्याची भाजी नाही करणार मी आज. नाही करणार आज. ठेवू फ्रीजमध्ये. ठेवू का फ्रीजमध्ये? दुसरं काय आणायचं का फ्रीजमधून? टमाटे आण. टमाट्याचे भावले आहेत का? टमाटे लय वाढले भाव. मिरच्या, टमाटे, कोथिंबीर आणू. पहिलं मला वर येऊ. तुळशी मातेची पण पूजा झाली. बाकी पहा आपलं वातावरण कसं आहे घराच्या बाजूला. त्यापैकी काय करते का? गरम पाणी प्यालीस? किती दिवसात गरम पाणी प्यालीस आज? लय खरखर व्हायला नुसतं. लय खरखर व्हायले. आता रोज टाकशील ना युट्यूब वरती व्हिडिओ? नक्की असं कर मग. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. या चहा घ्यायला. शुभ सकाळ सर्वांना. माईक लावायचा राहिलीस की काय? ते दूध आणि दुसरं काय बनवलंय? मी थोड्याशाच पायऱ्या चढलीवर तर लगेच दम लागला. लगेच दम लागला. हे खात जाय ना मग, तू दम सगळं जातो ना. याला काय म्हणतात सांग बरं? काय बनवलं पण तू असं? लाडू खाऊ का एक? खाऊ? एवढं पातेलं भरून लाडू बनवले होते शुभांगीनं. आणि कोणी संपवले ते माहिती का? दादूच्या पप्पांनी, दादूनी. तुम्ही आणि दादू. तू ना खाली आणि जास्तच कडकला आता. थंड करणं मजा. तू पण एक लाडू खाय. नको, मला तहान लागली म्हणून पाणी प्यायचे. एखाद्या वेळेस लाईव्ह पण येत जाऊ. तुम्हीच लाईव्ह येईन झाले. हा, तुम्हीच लाईव्ह येईन. मी आज खिचडी बनवणार. खिचडी पुढे तांदूळ. हो यार, काल तांदूळ आणले भारीवाले. कुठे? तेच म्हणते. इथं कुठं नीट ठेवली. इथं कुठतरी पण नीट ठेवली होती. यायचं ते एक दिवस गॅस चालूच राहिला होता.
लक्षातच राहिलं नाही बंद करायचं. दाखव कोणते तांदूळ आणले. लाल बासमती. बासमती कशी बनवली खिचडी दाखवशील का आज? काय होते की होणार नाही दाखव. मोबाईल दाखव ना कशी बनवते काय नाही. काय टाकते काय नाही. काहीच नाही त्याला टाकायचं, फक्त टमाटर, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. खरंच लाडू लय भारी झाले का? 2 तर खाल्ले मी. याच्यामध्ये आहे ना, याच्यामध्ये लाल सॉक्स आहेत. कुठून आणले होते का आपण? आठवतं का? सांग बरं. चोर बाजारातून. छत्रपती संभाजीनगर रविवारच्या बाजारातून आणले होते सॉक्स. याच्यामध्ये चोर बाजार म्हणतात आणि रविवार बाजार पण म्हणतात. याच्यामध्ये सॉक्स आणले होते. त्या एका माणसाकडे होते सॉक्स विकू लागला तो. त्याच्याकडे नाही माणूस नव्हता का, म्हणजे हे होता, म्हणजे कपडे होते त्याच्याकडे. असं भंगारचं सामान होतं. भंगार सामान होतं. मग त्यानं थोडेसे सॉक्स ठेवले होते, तर त्याच्यातले मी सॉक्स घेऊन आले. 100 का 150 आहेत का? 150 होते वाटायला. काय नाही खालून? काय नाही खालून? कोथिंबीर, टमाटे, हिरव्या मिरच्या. थंडी कधी जाते का म्हणायलो. चहा कोण प्याली? चहा कमी कर बरं. चहा न कप. चहानं नाही हो, दुधानं होता ते. बघा एक कढाईनं. हाय कढाईनं ठेवून देतं. झाकून ठेव. खाल्ले मी 2. आता मी खाल्ले की वापसल्या जागी. 3 खाल्ले 3. आता खाली चाललो आणि खाली जाऊन काय करतो ते काय काय घेऊन यायचं घेऊन येतो. ठीक आहे का? हा हा. नेमकं जेवण झालंय. 2 वाजलेत आणि शुभांगी कधी जेवते काय माहीत. तर रांजणगाव छत्रपती संभाजीनगर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. बाकी इकडं ग्रामपंचायत रांजणगाव आणि हे सर्व आहे ना रांजणगावचं मार्केट आहे आपल्या. 40 रुपये देत हे गिरायक कर एवढं. चालू आहे व्हिडिओ चालू आहे. किती दिले? हा 1 डझन. 30 रुपये डझन बी केवळ विकाली तू? अरे हे 30 वाले आले कळले काय? आणि 40 वाले आले, 30 वाले आले. व्हिडिओचा वाईट अँगल कसा वाटतोय कमेंट करून सांगा. आपल्या मार्केटबद्दल थोडीशी माहिती. हा मेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं मेन मार्केट आहे. तर इथून इकडं मला वाटतं 2-1 किलोमीटर असेल आणि इकडं पण 2-1 किलोमीटर आहे. पाणी तूच आण. मामाला जरा फेमस करू दे ना. मला चहा वाटायला. मला अर्धा द्या. मला अर्धाच द्या म्हणलं. हे बघा मामा आले रोज चहा घेते. याच्याकडे जा चहा मस्त राहते. अच्छा मामाचं फ्रीमध्ये प्रमोशन करायलीस का?
कळायला पाहिजे ना दुकान बंद केलं म्हणून. चला उशीर झाला ना. उशीर व्हायला चला घरी आलोय. बराच वेळ झाला येऊन आणि शुभांगीनं स्वयंपाक पण केलाय. मी म्हणलो होतं टमाट्याची चटणी बनव, पण तिने बेसन बनवलं आणि ज्वारीच्या भाकरी आहेत मस्तपैकी. तुम्ही पण या जेवायला. आणि आता कांदा नाही घेतला. कांदा नाही घेतला, जाऊ दे दादू, चल जेवण कर. आणि आता आहे ना आपल्याला रेग्युलर व्हिडिओ टाकायचे आहेत आपल्या चॅनलवरती. मधामध्ये थोडे दिवस व्हिडिओ टाकणं झाले नाही इंस्टाग्राममुळं. हे बघा माझे पप्पा खोटारडे. मला सायकल घ्या म्हणलं होतं, घेतलं नाही. कुठलं घेतलं नाही. यायला लाईक कर नका, या फेका व्हिडिओ सोडतात. चला याच्या. आणि काय बनवलं हे काय आहे शुभांगी? चकले आहेत. अजून काय म्हणशील रे? ना ते सांगितलं आता कसं आहे, नको आहे ना. औषध आणायचं ते याचं आवल्याचं, त्यानं कमी होतात. काय काय कमी होते सांगू का? नको सांगू नको सांगू. चल काय कशाचं बनवलं गे शुभांगी? हा पी पहिलं पाणी पी. कशाचं बनवलंय? हा भाजणी डाळी ते डाळी ते म्हणजे डाळी भाजले, तांदूळ भाजले. हा चकल्या म्हण की आपल्या याच्यावर भेटतात बघ दुकानावर, त्याच त्या टाईपच्या ना. कशा बनवल्या म्हणली? डाळी ते भाजून सनी, तांदूळ भाजून त्याच्या चकल्या बनवल्या तीळ टाकून. चला मित्रांनो भेटूया उद्या. उद्या पण व्हिडिओ टाकायचा आपल्याला. चालू आहे विचार, रेग्युलर व्हिडिओ टाकायचे आहेत. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आवडल्यास लाईक करा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.